जी काही सत्तेच्या संदर्भात सातत्याने जी स्पर्धा होती, म्हणजे शरद पवारांची साथ सोडल्यानंतर अजित पवारांच्या विषयी विश्वास कसा निर्माण होईल या संदर्भात शरद पवारांच्या गटात प्रचंड नाराजी होती. रोहित पवार सातत्याने टीका करायचे. अजित पवारांच्या वेगवेगळ्या निर्णयाच्या संदर्भात प्रचंड अशी नाराजी त्या पक्षामध्ये होती. अशा पार्श्वभूमीवर या महानगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये दोन्ही एकत्र कसे काय येऊ शकतात अशी चर्चा त्यांच्या पक्षामध्ये झाली. काही कार्यकर्त्यांनी राजीनामे दिले, ते दूर झाले, असं होणं काही योग्य नाहीये. या सगळ्या पार्श्वभूमीवर अगदी मतदारांचा विश्वास पटला पाहिजे की काका पुतणे जेव्हा एकत्र येतात ते कशासाठी येतात, ठीक आहे. नक्की विकास एक निरीक्षण आणखी आहे या चर्चेमधलं प्रवीण पुरो, तिथपर्यंत आपण पोहोचणार आहोत आणि ते आहे पिंपरी चिंचवडचं. स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये आपल्याला पिंपरी चिंचवडची आकडेवारी दिसतेय. पिंपरी चिंचवडच्या बाबतीमध्ये असं आहे की जिथे राष्ट्रवादी म्हणजेच अजित पवारांना फायदा होईल असे संकेत मिळत होते, प्रत्यक्षात तिथे भारतीय जनता पार्टी आत्ताच्या घडीला अजित पवारांपेक्षा आघाडी घेताना दिसते. म्हणजे पुणे आणि पिंपरी चिंचवड दोन्ही ठिकाणी वेगळं लढल्याचा फायदा आहे का अजित पवारांपासून दूर गेल्याचा फायदा आहे? प्रदीप पेशकार. नाही, मला हे लक्षात नाही आलं, प्रश्न काय? पुणे आणि पिंपरी चिंचवड मध्ये तुम्ही अजित पवारांच्या पेक्षा वेगळे लढता आहात. पुण्यात आणि पिंपरी चिंचवड मध्ये तुम्ही अजित पवारांपेक्षा जास्त जागा घेताना आत्ता दिसताय. अजित पवारांना दूर ठेवल्याचा हा फायदा आहे का? नाही, वेगळं ठेवण्याचा फायदा किंवा नुकसान असं नाही. भाजपवर विश्वास वाढतोय हे यातून मात्र नक्की लक्षात येतं. भारतीय जनता पार्टीवर विश्वास वाढतोय. एक प्रतिक्रिया पटकन हनुमंतराव आपल्याकडून. पिंपरी चिंचवडमध्ये आणि पुण्यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री, अर्थमंत्री मुख्यमंत्र्यांवर, नगर विकास खात्यावर इतके अफाट आरोप करत होते, हे हास्यास्पद होतं. महाराष्ट्रामध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री एकमेकावर 100-100, 200-200 कोटी रुपयाच्या भ्रष्टाचाराचे आरोप हनुमंतराव, करतात. ताजी बातमी पहिला निकाल. किरण आपल्यासोबत कल्याणी. महत्वाची बातमी आहे. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झाले. तर राज्यातला हा एक पहिला निकाल समोर येतोय. इचलकरंजीमध्ये भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. खरं तर राज्यभरातल्या अनेक महापालिकांमध्ये भाजपच सध्या आघाडीवर असल्याचं चित्र पाहायला मिळतंय आणि इचलकरंजी मधला पहिला निकाल तुम्ही जय महाराष्ट्रवर पाहताय. भाजपचे 4 उमेदवार विजयी झालेत. इचलकरंजीमध्ये भाजपला मोठं यश मिळताना सध्या पाहायला मिळतंय. भाजपचे 4 उमेदवार आता विजयी झालेत. एक महत्वाची बातमी आहे आणि या संदर्भात चर्चा करूयात. पुन्हा जाऊयात. तर ही एक महत्वाची आहे माहिती. चेंबूरमध्ये अद्याप मतमोजणीला सुरुवातच झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी अद्याप सुरू नाहीये. नेमकं कारण काय असं सवाल आता उपस्थित होतोय. कारण मुंबईच्या निकालाकडे अख्ख्या देशाचं लक्ष आणि त्यामध्ये चेंबूरमध्ये सध्या मतमोजणीला सुरुवातच झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी सुद्धा अजून सुरू झालेली नाहीये. नेमकं चेंबूरमध्ये काय घडतंय, काही अडचण आहे का असा सवाल आता उपस्थित केला जातोय. पोस्टल मतमोजणी अद्याप सुरू झालेली नाहीये, त्यामुळे उमेदवारांची धाकधूक आता आणखीच वाढल्याचं पाहायला मिळतंय. चेंबूरमध्ये अजूनही मतमोजणीला सुरुवात झालेली नाहीये. पोस्टल मतमोजणी सुद्धा सुरू झालेली नाहीये, त्यामुळे चेंबूरमध्ये नेमकं काय घडतंय, काही अडचण आहे का, उमेदवारांमध्ये सुद्धा सध्या संभ्रमाचं चित्र पाहायला मिळतंय. धाकधूक वाढल्याचं एक प्रकारे चित्र सध्या पाहायला मिळतंय. बिलकुल कल्याणी, चर्चेला आपण पुढे नेणार आहोत, पण तत्पूर्वी इथे येणाऱ्या बातम्या सुद्धा आपल्याला वेगवान पद्धतीने पाहायच्यात. एका बाजूला आपल्याला स्क्रीनवर सगळ्यात वरच्या भागामध्ये मुंबई सारख्या देशातल्या अत्यंत महत्वाच्या महानगरपालिकेतली लढत ही राष्ट्रीय स्तरावर कुतूहलाचा विषय बनली आहे. त्याचे आकडे येत आहेत आपल्याला. त्याचबरोबर स्क्रीनच्या उजव्या बाजूला पुण्यामधल्या महत्वाच्या लढतीत कोण पुढे कोण मागे ते दिसतंय आपल्याला. स्क्रीनच्या खालच्या भागामध्ये विविध ठिकाणच्या महानगरपालिकेतली आकडेवारी येते आपल्याला. त्याचबरोबर स्क्रीनच्या आणखी एका बाजूला म्हणजे उजव्या बाजूला आणखी काही महानगरपालिकांमधला पक्षनिहाय कल काय आहे तोही लक्षात येतोय. पण थोड्या वेळापूर्वी इथे जी माहिती आली त्यातला एक मुद्दा घेतो पटकन आणि त्या निमित्तानं प्रदीप पेशकार यांच्यापर्यंत जायचंय. प्रदीप पेशकार, मुंबईमध्ये आपला एक चेहरा आहे गणेश खंडकर, आपल्याला माहिती असतील कदाचित. गणेश खंडकर पिछाडीवर गेलेत, काही आहे म्हणणं, कारण सांगू शकाल? नाही, खरं तर कारण नाहीये असं.